जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी माऊली। श्री एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त रूप कथा स्वरूपात त्यातील बालकांड 11वा अध्याय वशिष्ठ राम संवाद आपण आता सुरू करत आहोत। मागील अध्यायात आपण शुक जनक संवाद पाहिला। आता वशिष्ठ आणि राम यांच्यातील संवाद आपण पाहत आहोत। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। विश्वामित्र म्हणाले, रामा, त्या शुकाच्या मनात जो ज्ञानीपणाचा विकल्प निर्माण झाला होता तो जनकाने दूर केला। तुझ्याही मनाची स्थिती तशीच विरक्तीची आहे, पण तुलाही विकल्प आला आहे। तुला सद्गुरूची आवश्यकता आहे। विदेह स्थिती प्राप्त झाली पाहिजे, म्हणजे विरक्ती ही हवे नको या वृत्तीच्या म्हणजेच आवडीनिवडीच्या स्वरूपात राहणारच नाही। वासनाक्षय म्हणजेच मुक्ती। विषय वासनेची उत्पत्ती होणे हीच बद्धता व देहात असूनही विदेही स्थिती असणे म्हणजे जीवनमुक्त होय। रामाने विश्वामित्रांचे बोलणे ऐकले, त्याच्या मनात आले, त्यांनीच मला उपदेश केला तर किती चांगले होईल। त्याचे मनोगत विश्वामित्रांनी ओळखले। त्यांनी रामाला सांगितले, तू गुरुपदेश तुमच्या सूर्यवंशाचे जे कुलगुरु ब्रह्मर्षी वशिष्ठ त्यांच्याकडूनच घ्यावा। ते सर्व प्रकारे तुझ्या गुरुपदाला योग्य आहेत। कुलगुरु श्रेष्ठ असताना कोणी अन्य गुरु करू नये, असे रामाला सांगून विश्वामित्रांनी वशिष्ठांना विनंती केली, आपणच रामाला उपदेश करावा। पूर्वी आपणाशी मी वैर धरले होते ते केव्हाच मावळले आहे। खरा सद्गुरु शिष्याला प्रत्यक्ष तत्वाचा अनुभव आणून देतो, नुसते शब्द ज्ञान देऊन वादविवाद पटू करीत नसतो। शिष्य तोच की ज्याची या संसारातून तरावायची तीव्र इच्छा आहे आणि गुरुच आपल्याला तारून नेणार आहेत अशी श्रद्धा आहे। लोकात कीर्ती व्हावी अशी इच्छा आहे, तो विरक्त नव्हे व शिष्यही नव्हे। जे अशा मनुष्याला ब्रह्मज्ञान देऊ जातात ते चुकतात असे समजावे। दुसऱ्या गुरुच्या शिष्याला जे उपदेश करतात तेही चुकतात। सत्शिष्य पारखून त्याचे सद्गुण पाहून त्यालाच गुह्य ब्रह्मज्ञान द्यावे, असे जो गुरु करतो तोच पारमार्थिक गुरु होय। आणि वशिष्ठ मुने, आपण श्रीरामाला उपदेश देण्यास योग्य आहात। विश्वामित्रांचे भाषण ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या सिद्ध व ऋषीजन यांनी त्यांची प्रशंसा केली आणि वशिष्ठांची थोरवी मुक्त कंठाने गायली। त्यावेळी वशिष्ठ म्हणाले, हे विश्वामित्र ऋषे, शिष्य कितीही योग्यतेचा असला तरी जोपर्यंत त्याने प्रश्न विचारला नाही, जिज्ञासा प्रकट केली नाही, तोपर्यंत त्याला उपदेश करूच नये। इथे रामाने प्रश्न तर केलाच आहे, उपदेश देण्यास आपण सुद्धा पूर्ण समर्थ आहात, पण मीच उपदेश द्यावा अशी आपली इच्छाच नव्हे तर आज्ञा आहे आणि आपल्या आज्ञेचे पालन मी नक्कीच करेन। मी रामाला उपदेश करेन। त्यावेळी रामाने सर्व भावाने वशिष्ठांना साष्टांग नमस्कार केला। श्रीराम स्वतः ज्ञानाच्या अतीत चैतन्यघन परमात्मा असूनही गुरु शिष्य परंपरा जपण्यासाठी मानवी गुण व सत्शिष्याचे गुण याचे उत्तम उदाहरण लोकात दृढ करण्यासाठी गुरूंना शरण गेला, हे वाचकांनी लक्षात घ्यावे। मग श्रीराम म्हणाला, मी प्रारब्धहीन आहे, मला स्वतःला त्याप्रमाणेच वर्तावे लागते। मी प्रारब्धापुढे अगदी वापुडा आहे, असा मी देहाने प्रारब्धधीन आहे, तरी मला ब्रह्मज्ञान होईल अशी आपण कृपा करावी। वशिष्ठ म्हणाले, मनुष्य देह प्राप्त झाल्यावर देहासक्ती न धरता माणसाने त्याच उत्तम साधनभूत देहाचा उपयोग परमार्थासाठी करावा। हा देह एरवी मिथ्या आहे, खोटा आहे, पण याचाच विनियोग आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी करावा। त्यासाठी प्रथम मनोजय व वासनांचे नियंत्रण करावे। आपल्या ठायी चांगल्याही वासना असतात व वाईटही वासना असतात, त्या ओळखून वाईट वासना टाकून द्याव्यात आणि विवेक बळाने हळूहळू व युक्तिप्रयुक्तीने शुभ वासनाच धराव्या। त्यासाठी सतत व दक्षपणे अनुसंधान ठेवावे। मनोजय व वासना विजय करताना आपल्या एका विचाराने दुसऱ्यावर नियंत्रण ठेवावे आणि आपल्या एका अंगाने दुसऱ्या अंगाला थोपवावे। मनाने मनाला सावध करावे, मनानेच मनाला लीन करावे, मनानेच मनाला अनुसंधान लावावे। यासाठी क्षणोक्षणी मनोजयाचा नवा दृढ संकल्प करावा। क्षणोक्षणी मन वळवावे। जर अभ्यास केला नाही तर वेदशास्त्राचे शब्दज्ञान क्षीण होते, पण एकदा आत्मज्ञान झाले म्हणजे ते जन्म मरणातून सोडवते
व मनुष्य परमानंदात राहतो। असे असूनही ज्यांना अनुताप नाही व जे विरक्त होत नाहीत तेच साधक दुःख कष्ट सोसत राहतात। संसार व विषय यांना आसक्त होऊन मूर्खपणाने जगण्यापेक्षा निर्धन होऊन भिक्षा मागत हिंडणेही बरे। पण मनाचा अनुताप व विरक्तीसह आत्मानात्म विवेक हा साधकाच्या ठायी अत्यंत आवश्यक होय। सद्गुरूला शरण जाण्याने तो प्राप्त होतो। वशिष्ठांनी असा साधनेचा गाभा श्रीरामाला सांगितला। तेव्हा श्रीरामाने विचारले, आचार्य, या जगाच्या मायाजालात व्यवहार करताना यातून मुक्त कसे व्हावे? आत्मप्राप्तीचा उपाय कोणता? पुढे श्रीराम म्हणाला, गुरुवाक्यानेच ब्रह्मज्ञान होते असे शास्त्र सांगते। वशिष्ठ म्हणाले, अरे श्रीरामा, उपदेश करण्याचा व्यवहार हा केवळ लोकसंस्था पालनाचा, व्यवस्था पालनाचा भाग आहे। गुरु काही एखादा पदार्थ जवळ बाळगावा तसे ब्रह्मज्ञान जवळ बाळगत नसतो व शिष्याच्या हातात देत नसतो। खरी श्रद्धा हीच शिष्याला ब्रह्मज्ञानी करत असते। गुरु न सांगता सांगतो व शिष्य कान नसतानाही ऐकतो, अशी ब्रह्मज्ञानाची विचित्र स्थिती असते। कासवी ज्याप्रमाणे कृपादृष्टीने आपल्या पिल्लांचे पालनपोषण करते, त्याप्रमाणे शिष्याचे रक्षण, ज्ञानबोध आणि ब्रह्मस्वरूपत्व या गोष्टी गुरु साधत असतात। शिष्याच्या ठायी वर्ण, आश्रम, देह व ज्ञानीपणा यापैकी कशाचाही देहाभिमान असता कामा नये, नाहीतर गुरुने दिलेले गूढ ब्रह्मज्ञान फुकट जाते। विषय, धन, कीर्ती यांची वासना शिष्याला असेल तर गुरुप्रोक्त ज्ञानाचा तो बाजार मांडतो आणि त्याला परमार्थ प्राप्ती होतच नाही। म्हणून विरक्ती व चित्तशुद्धी यांची शिष्याच्या ठिकाणी फार आवश्यकता असते। रामाने प्रश्न विचारला, या अवाढव्य विस्ताराच्या ब्रह्मांडाचे ज्ञान साधकाच्या छोट्याशा जाणीवेत कसे काय होणार? वशिष्ठ म्हणाले, गुरुवाक्य श्रवण करताच शिष्य विलंबना लागता ब्रह्मज्ञानी होतो। सूक्ष्म दृष्टीने सावधपणे पाहताच अनंत कोटी ब्रह्मांडाचा विस्तार विलयास जातो। शून्याचे शून्य पण जाते। देहाला धरून राहणारी जाणीव देहभावना सुटली की परमानंदमय होते। तंतू पाहिला तर वस्त्राचा आकार दृष्टीपुढे न येता फक्त तंतूच दिसत असतो। तसेच विश्वाचे विस्तारले पण लयास जाऊन अंतर्यामीचे सूक्ष्म ब्रह्मत्वच जाणीवेशी मुळात जसे ऐक्याने असते तसे तक्षणी प्रत्यास येते। सत्संगाचे यासाठीच महत्व आहे। द्रष्टा, दृश्य व दर्शन हे विविध कार्य सद्वाक्यांचा बोध होताच विलयास जाते आणि पाहणेच संपून सर्वत्र एकच एक तत्व उरते। इथे ब्रह्मांडाचा दृश्य विस्तार हा चित्त चैतन्याचाच विलास आहे। त्यात व्यापकत्व, अनेकत्व असे काही नाही। याचाच अनुभव येतो आणि मीपणा नाहीसा होतो व जगदाभासही नाहीसा होतो। सर्व विषय ब्रह्मरूपच असतात हे सत्य समजते। श्रीरामा, परमानंदाचे एक लक्षण म्हणजे साधकाला विषयांचा त्याग करण्याचीच आवड असते हे होय। कारण विषयांची गोडी ही मुळात त्या पदार्थात नसून आत्मा हेच तिचे स्थान आहे हा बोध होतो व वृत्ती आत वळून स्वात्मानंदात चित्त राहते। श्रीराम म्हणाला, पूर्वी काही धैर्यवंत लोक विक्षोक अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले, तशी शोकविरहित स्थिती माझ्या अनुभवास काय येत नाही? तत्काळ ब्रह्मप्राप्ती कशी होईल ते मला सांगा। वशिष्ठ म्हणाले, श्रीरामा, भोगेच्छा हीच बंधनकारक असते आणि भोगेच्छेचा त्याग हाच मोक्ष होय। त्यासाठी मनानेच मनाचा निग्रह करावा, मनानेच मनावर आक्रमण करावे, मनाने मन धरावे व मनाने मन मारावे, मग देह चैतन्याचा ठसा होईल। स्वतः तू ब्रह्मरूप असून इंद्रियांच्या प्रवृत्तीही ब्रह्मस्वरूपच आहेत। काही मिळाले वा न मिळाले तरी काहीच फरक पडत नाही। भाव आणि अभाव यांनी ती स्थिती विचलित व खंडित होत नाही। तेथे विकारांची उत्पत्तीच होत नाही। मी म्हणून ज्या वस्तूला आपण मानतो ते ब्रह्मरूपच असून देह व इंद्रिय यांच्याकडून होणारी कर्मेही ब्रह्मरूपच असतात। ज्याला हे कळते तो ब्रह्मरूपच असतो। यासाठी सर्व व्यवहार चालू असता अखंड सावधान असणे हीच योगयुक्ती होय। जागृती, स्वप्न व गाढ झोप या तिन्ही अवस्थात ही सावधानता असावी लागते। ही सावधानता म्हणजे काय? जे जे दिसते, प्रत्ययाला येते, पंचेंद्रियांनी समजते व पंचकर्मेंद्रियांनी घडते ते ब्रह्मच होय। ब्रह्मा व्यतिरिक्त काहीच नाही असा अनुभव सतत येणे म्हणजेच ही सावधानता, आणि ही प्रथम प्रयत्नांनी व नंतर सहज असते। जे सर्वानुभूती भगवंत आहे म्हणून वागतात ते स्वयेच ब्रह्म असतात। मी, तू, उपासक, लोक, ईश्वरभाव म्हणजे मी सामर्थ्यवान आहे असे भान
आणि हे सर्व जग असे सारे वेगळेपणाने, उच्च नीच मापाने, इष्टानिष्ट भावनेने बघणे हा सर्व भ्रमच होय. मी अज्ञ आहे, मी वेगळा आहे, मी उपासना करतो, देव वेगळा आहे, तू वेगळा आहेस, उपासना करून मग मी मुक्त होणार, असे द्वंद्व मानणे हाच मोठा भ्रम आहे. श्रीरामा, तू परमात्मा परब्रह्म सर्वव्यापी आहेस. आकाश सुद्धा तुझ्या स्वरूपात कुठेतरी एका लहान कोणात लपले आहे. ते तुझे रूप सूक्ष्माहून सूक्ष्म आणि व्यापकाहून व्यापक आहे. अरे जग वेगळे दिसणे हा भ्रम आहे. मायेची सत्ता आहे असे मानणे हा भ्रम आहे. या तुझ्या अव्यय अखंड अशा रूपात जीव व शिव हे दोन्ही विलयास गेलेले आहेत. त्या तुझ्या रूपालाच सद्वस्तू म्हणतात. आणि या सद्वस्तूला माता नाही, पिता नाही, जन्म नाही, मरणही नाही. या ठिकाणी तुझे सारे कर्मच ब्रह्ममय आहे असे तू जाणून घे. तूच आत्माराम, परब्रह्म, चित स्वरूप, आनंद रूप, सत्यत्वाने सर्वत्र सर्व काळी अखंड आहेस. वशिष्ठांचे बोलणे ऐकता ऐकता श्रीराम स्वये स्वानंद घन ब्रह्मा स्थितीत गेला. प्रथम त्याचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. मग त्याचे मी पण व तू पण देहभान अगदी लयास गेले आणि तो स्वस्वरूपी मग्न झाला. श्रीरामांची अशी अवस्था पाहून विश्वामित्रांना काळजी पडली की आता ज्या कार्यासाठी श्री विष्णूंनी अवतार धारण केला आहे ते कार्य कसे होणार. श्रीराम देहभानावर असणे फार आवश्यक आहे. म्हणून त्यांनी वशिष्ठांना विनंती केली, आपण क्षणाधार्थ श्रीरामांना समाधी अवस्थेत नेले. आपण सत्यार्थाने सद्गुरू आहात, पण जे भावी रामचरित्र वाल्मिकी ऋषींनी वर्णन करून ठेवले आहे ते अवतार कार्य कसे होणार. तस्मात श्रीरामाला पुनश्च देहभानावर आणावे व सूर कार्य त्यांच्या हातून घडावे यासाठी त्याला प्रवृत्त करावे. श्रीरामाचे चरित्र जे वाचतील ऐकतील ते परमानंद पावतील एवढे ते पवित्र आहे, पण ते तसे घडले पाहिजे. विश्वामित्रांनी अशी विनंती केली तेव्हा वशिष्ठांनी श्रीरामाला पुन्हा उपदेश करून देहभानावर आणले. ते म्हणाले, श्रीरामा, तू अंतरंगात ब्रह्मैक्यात राहा. बाह्यतः मात्र नाना रूपे पाहून व्यावहारिक सत्तेप्रमाणे आचरण कर. अंतःकरणात शुद्ध बुद्ध असून बाह्यतः जड देहाच्या मर्यादेत कार्य कर. आतून सर्वत्र अनासक्त राहा, पण बाह्यतः सर्वांशी संपर्कात राहा. हे राघवा, अशा प्रकारे या लोकात लोकाचाराप्रमाणे वागून राहा. समाधीचे विसर्जन कर. ते असे बोलले तरी रामाची समाधी उतरेना. तेव्हा वशिष्ठांनी स्वतः सूक्ष्म रूपाने त्याच्या सुषुम्ना नाडीत प्रवेश केला आणि त्याला योग मार्गाचाच अवलंब करून पुन्हा देहभानावर आणले. तेव्हा उपस्थित असणाऱ्या सर्व ऋषी आदी साधूजनास आनंद झाला व त्यांनी रामाचा जय असो म्हणून जयघोष केला. सावध झाल्यावर श्रीरामाने वशिष्ठांना वंदन केले व म्हटले, मी पूर्ण ब्रह्मच आहे. अमुक एक करावे किंवा न करावे हे मला बंधनकारक नाही, पण हे गुरुवर्य, मी आपल्या आज्ञेनुसार सर्व कर्मे करीन. सर्वांनी हे श्रवण करावे की आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही, पण गुरुची आज्ञा पालन करावी हे त्याहूनही श्रेष्ठ आहे. आत्मज्ञानी असण्याचे हे लक्षणच आहे की मनुष्य गुरुभक्त असतो व गुरुकार्य म्हणून सर्व कार्य करतो. हे सद्गुरू, आपली आज्ञा मला सर्वथा शीर्षामान्य आहे. एकनाथ महाराज म्हणतात, वाल्मिकीचे असे वचन आहे की वशिष्ठ, विश्वामित्र व श्रीराम यांचा हा संवाद व वशिष्ठांनी केलेला उपदेश यांचे श्रवण करील तो मुक्ती मार्गाने प्रगती करील हे निसंशय आहे. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री वशिष्ठ राम संवाद नावाचा 11वा अध्याय समाप्त. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. सीताकांत स्मरणम. जय जय राम.